तर पुण्यातल्या बलात्काराच्या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। ही बाब लक्षात घेत परिवहन विभागाची मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा होणार असं कळतंय। आज दुपारी 12:30 वाजता बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। तर परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचं आश्वासन दिलंय। माझ्या विभागाच्या माध्यमातून मी प्रेस नोट रिलीज केलेली आहे। त्या ठिकाणी 23 सुरक्षा रक्षक होते। त्या 23 सुरक्षा रक्षकांना तात्काळ कामावरून काढण्यात आलं आणि नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश मी परिवहनच्या व्यवस्थापकांना दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर जे आमचे कंट्रोलर आहेत आणि डेपो मॅनेजर आहेत त्यांची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यांचे चौकशी करून 1 आठवड्याच्या अहवाल देण्यासाठी मी आमच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। व्यवस्थापक श्री भीमनवार तसेच आमचे ACS संजय सेठी यांची चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहे। आणि मंत्रालयामध्ये 12 वाजता ACS सेक्रेटरी यांच्याकडे ACS परिवहन यांच्याकडे एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे। लवकरात लवकर आरोपी पकडून त्याला कठोर शिक्षा देण्यासंबंधीच्या चर्चा आपले कमिशनर मितेश कुमार यांच्याशी चालू आहे। CCTVचे फुटेज पोलिसांना मिळालेले आहेत आणि आरोपीचा शोध मोठ्या प्रमाणावर चालू आहे। लवकरच आरोपी पकडला जाईल। तसेच स्वारगेट ST स्थानकामध्ये कॅमेरा ऑलरेडी आहेत बसवलेले, पण महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्यात अजून काय सुधारणा करता येतील याचा परिवहन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा याचा एकत्रित समन्वय साधून एक आढावा बैठक घेतली जाईल।